आहेत काय आयला हे बघ मस्त मोठे लागलेत. अरे तो संदेशा म्हणतो घेऊन जा. हा आयला मस्त. आमच्या इकडे हा कुहिरी म्हणून या नावाने ओळखले जाते. लागली ना बॉडीला की बस माणसाचा डीजे चालूच झाला पाहिजे आहे ना. डीजे लावायचं आणि खूप नाचायचं. देशी जुगाड लय मोठे केलं जाम त्यांनी पिंजरा केला रे. अरे जोरात खाली गेले एकदम. जात होता पटकन मारला ना हातात गेला. मला वाटते अजून पिंजरा लागेल ना. बस झाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरील एका नव्या व्हिडिओमध्ये. मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आता मी आहे आमच्या गावी तासगावला आणि गावाला आल्याच्या नंतर तुम्हाला माहितीच आहे आपल्याला रानमेवा मिळतो. या वेळेला आम्ही आता चाललो आहे काजूच्या बिया आणायला. तर माझ्यासोबत आता अल्पेश आहे. अल्पेश आणि पुढे गेलाय सागर आणि अजय इकडे समोरच्या साईडनी. बघूया किती बिया मिळतात आज आपल्याला. आहे काय दिसत आहेत का? सगळे झाडून झाडून नेले सगळं. अरे विकाल हा मोठा काय मोठा काय काहीच ठेवत नाही तर साधे. लॉकडाऊन मध्ये लय मजा केली. लॉकडाऊन मध्ये मजा. आता सगळीकडे फिरतात. आता फिरतात मग कसल्याला ठेवतील. कैरे आले तर आहे करमुटलेलं आहे चांगले. हो. नाही हे घे मला करमुट खायचं राव. हे बघ चांगले मोठे मोठे करमुट आहे. ऐकलं हा बांबू तर ना काठी आहेत काय आयला हे बघ मस्त मोठे लागलेत. अरे तो संदेशा म्हणतो घेऊन जा. हा त्या दिवशी फोन केला तेव्हा ना. घेऊन द्या. किती 15 चिकू काढले. हो आला मला. अजून अजून किती होते त्याच्यावरती? हा अजून याच्या दिवशी आणलेलं त्या चिकू अजून किती होते वरती त्याच्यावरती? होते ना मग हा पडले. हाय शाबाश. अजून पडलेत काय? अरे वा आयला मस्त. आमच्या इकडे हा कुहिरी म्हणून या नावाने ओळखले जाते. हे पहा ह्याला माहिती आहे का कुणाला? तुम्हाला सांगा. नाचवते मस्त की माणसाला एकदा लागली ना बॉडीला की बस माणसाचा डीजे चालूच झाला पाहिजे आहे ना. डीजे लावायचं आणि खूप नाचायचं. मस्त कुयरी कुयरी म्हणतात त्याला. अशाच वरती ते बघा. हा हे ठीक आहे. टाईप बोलतात पण ते बघा इकडे झाड वेल असतं ना, याची वेल आहे ना. हा वेल. हा आणि करवंद बघा करवंद. करवंद आहेत अजून लागलेली आता. अरे हे बघा हे करवंद पण करवंद. लागलेत. हे बघा करवंद आहेत. करवंद पण लागली आता बघा. कच्ची करवंद खायला मजाच असते एकदम आहे ना. हा खूप छान मग लागतात करवंद. चटणी हा. कोणत्याही प्रकारची भाजी वगैरे करून खाऊ शकता तुम्ही. हा खूप छान आहे. मस्त. अजूनही जुगाड मस्त केला. बांबू तोडून आणलाय डायरेक्ट आंब्यापर्यंत. देशी जुगाड लय मोठे केलं जाम त्यांनी पिंजरा केला रे. अरे जोरात खाली गेले एकदम. जात होता पटकन मारला ना हातात गेला. मला वाटते अजून पिंजरा लागेल ना. बस झाला. ह्याच्यात पिंजरा की नाही बांधाय पाहिजे. ह्यात घुसवर आहे की नाही. इथे तोड आणि परत एवढं हा पोकल आहे. पोकल आहे ना. फक्त आता काय हलका आहे तो आंबा लगेच पडतोय लक्षात. हो हा वरती डोक्याच्यावर कुयरी आहे तुझ्या. विंदा केला तो निघाला. निघाला काय आयला.
एवढे झाले आतापर्यंत. मांडकर सारखं न्यायला लागेल. आला कॅमेरा नुसती कानावर डोळ्यावरती फिरतायत. शाबास सावकाश रे बाबा. सुक्या फांद्या पडतात लगेच. हलक्या देठाचा आहे. भरली पिशवी. 3 माणसं कामाला आणलीत. एक चढल्यावरती 2 व्यस्त आहेत. मोठी पिशवी आणायला पाहिजे. झाली भरली आता ही. याला फाटायची आता. बाहेर भेटत नाही. एकच आणलीस काय अल्पेदा? एकच पिशवी आणलीस? त्याला वाटलं आपण आणली असेल. हा आम्ही त्याला एक आंबा जरी खाल्ला कच्चा तरी पण दात आंबाला सुरुवात होते. सावकाश रे. आंबे तर भेटले. भेटतील गावात आंबे नाही आले अजून. एवढी भरलेली थैली आहे बघा. अल्पा काय करणार आहेस? आता 5 दिवसाचं नियोजन झालेलं आहे. आता भाजीची गरज लागणार नाही. याला तर रानमेवा म्हणतात ना. हा मग. हा काजू बघूया भेटतात का थोड्या बिया. रान खूप मोठं आहे. रानामध्ये जेवढं आपण फिरू तेवढं कमीच आहे. हा वेल खूप आता सूर्य मावळच्या दिशेला लागलेला आहे. सूर्य लागलाय मावळतीला. बघा वेल खूप कमी आहे आता. तरी बघूया आता आम्हाला काय भेटेल. आम्ही आता जातोय काजूकडे. काजू बघूया. एक काजूचं माल आहे त्या आम्ही रानात जात आहोत. बघूया किती भेटतायत ते आता. बघ परत आता थोड्या पूर्वी कॅमेरा ऑन नव्हता. नाही तर तुम्हाला रानटी कोंबड्या अरे हा हे बघायला भेटले असतील प्रत्यक्षात. इकडे हा माल प्रसिद्ध आहे सशांसाठी. पूर्ण तुम्ही रात्री आलात 8-9च्या टायमात तुम्हाला खूप इकडे हा एवढा परिसर आहे. ह्या एवढ्या परिसरामध्ये तुम्हाला ससे आणि भेकरी हे खूप बघायला मिळतील. खूप छान आहे इकडे. चला आता तुम्हाला आमच्या गावचे फणस दाखवतो. आणि ही फणस आहे ही बरकी फणस आहे. आणि आमच्याकडे कापीपेक्षा बरकी खूप आहेत. इकडे बघूया. ह्याची तुम्हाला एक छोटी साईज आहे ना. ह्याची तुम्ही भाजी करून खाऊ शकता. हा फणसाची भाजी मस्त लागते. हा खूप छोट्या प्रमाणात आलेले आहेत. हे तुम्हाला मे महिन्यामध्ये एप्रिलच्या एंडला तुम्हाला खायला भेटतील. हा हे बघ भरपूर आहे. भरले रे नुसती. हा हे बघ आयला भरले नसते. यांची आता ह्या पोझिशन मध्ये तुम्ही पण भाजी करून खाऊ शकता. आणि ती पण बनवणार हे माणूस बनवू शकतो ना. लोक ती खूप उत्तम प्रकारे बनवतात. बरोबर. आणि ही आपल्या शरीराची पण खूप चांगल्या प्रकारची हे पौष्टिक आहार आहे. हो चला आता तुम्हाला काजू दाखवतो. बघूया काजू भेटतात का. गाडी टाकली हे आता आम्ही काढले आहेत बिया. ह्या बिया एकदम आपली जी काजूची बिया आतलं जे गर आहे ना ते खूप याची भाजी पनीरमध्ये तुम्ही बनवून खाऊ शकता. खूप मस्त पद्धतीने होते ही. पण हे जे आता जे आहे ना ते तुम्ही ओले करून भिजत ठेवता त्यापेक्षा ह्या प्रमाणात म्हणजे आता हे कवलेत हे खूप छान लागतात. आतला गर मस्त भाजी होते. आणि हे त्यांचं फळ आहे. त्यांच्या खाली ह्या प्रकारचं असं लावून येतं ते. पण आता हे जे आहे ना ह्यांना खूप चीक असतो. तर सांभाळून त्यांना पकडायचं आहे. सांभाळून हात वगैरे स्वच्छ धुवायचे असतात. कारण की हातावरती जे उठलं ना म्हणजे ते डाग वगैरे तर कम से कम 15-20 दिवस तरी ते जात नाही. एवढा खूप स्ट्रॉंग यांचा चीक असतो वगैरे. ते पिळून खायचं असतं ना. पिळून खायला लागतं. चीक काढावं लागतं थोडासा. आणि तुम्ही नंतर का खूप स्वादिष्ट खूप छान पद्धतीने लागतं ते. बियांमध्ये ना अरे मग एकदम ह्या हाय कवली. काजूची बोंडसे किती आहेत बघा. हे काजू हे फळ आहे. हे फळ आहे ना. बिया काढून घेऊन गेले. काढून घेऊन गेलेत. आम्ही लहानपणे असताना हे खूप आम्ही लहान मध्ये म्हणजे
चौथीच्या टायमात 4थी 5वी 6वी 7वी 8वीच्या टायमात आम्ही खूप मुले असायचे गावी. आता भरपूर प्रमाणात मुंबईला गेले. हा पण त्या टायमात आम्ही शनिवारची सकाळची शाळा असायची. आम्ही बोरीवरती काजूवरती म्हणजे असे आंबे वगैरे ब्लेड ठेवायचो आम्ही ब्लेड कटिंग करायसाठी. आणि ते म्हणजे घरून आम्ही थोडंसं गूळ घेऊन येणं किंवा असे काहीतरी साखर घेऊन येणं आणि ते मिक्स करून खायला. ते आता मुरंबा वगैरे बोलतात काही लोक, काही आम्ही गुलंबा करून खायचो. तर आम्ही हे काजू वगैरे अभ्यास करण्यासाठी खास यायचो, कारण सकाळची शाळा चालू झाली मार्च महिन्यात एप्रिल महिन्यात की आम्ही ह्यासाठी खास म्हणजे अभ्यास करण्यासाठी यायचो रानामध्ये आणि झाडावरती जाऊन मस्त आणि मग तिथे सूरपारंभ खेळणं किंवा असं पकडापकडी खेळणं असे आमचे खूप प्रकार चालू असायचे खेळ वगैरे. पण हे बघून आहे ना आमचे पाचशे दिवस हे आठवतात आणि खूप बरं वाटतं हे असं बघितल्यानंतर. भरपूर दिवसांनी आम्ही पण इथं गावी राहतो, पण प्रत्येक क्षणाला आम्हाला या भेटून आम्ही पण कामधंद्यात असतो. पण आलं की खूप आठवण येते. आमचे जे पाचशे दिवस आहेत हे आम्हाला आठवतात. काय भेटलं वरती आता? आता अजयचा विषय बघून घ्या. अजय बघा आता डोंगर पार करून राहिलेला आहे. त्यांनी काय आणलेलं आहे अरे बघा मोजून रायगडचे. हा आता बघ आम्ही ह्या असे पहिले वाटे करायचो, प्रत्येकाला वाटून घ्यायचो. आता ह्यांनी चढणाऱ्याला जास्त वाटत द्यायचो. बघून आता ह्या आता अजय सेट आहेत, त्यांनी आता बघूया काय काय आणलेलं आहे. किसे भरून आणलेले आहेत. आणि डाग लागला रे मग काय ठीक लागला मग काय. एवढ्या आहेत की खिशाचा बाहेर अरे वा, भरपूर मिळालं तरी पण नाही म्हटलं तरी. ही जर दुसरीकडे हे बी आहे ना, ह्याचं जर का चीक जर असं निघालं, चीक जर लागलं तुम्हाला कदाचित हे जर लागलं, कुठेही लागू द्या, पण तुम्ही घरी जाऊन आंघोळ केलात ना की तोंडाच्या बाजूला लावून ठेवा, हाताला लावून ठेवा. गोडे तेल किंवा खोबरेल तेल तुम्ही लावून ठेवलात ना तरी पण ते तुम्हाला उठणार नाही. आपल्याकडे आदिवासी रायगडमध्ये, आम्ही रायगडमध्ये आहोत सध्या, तर रायगडमध्ये आदिवासी समाज खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आमच्याकडे ते लोक कामाला वगैरे येतात आणि तर ते लोक, काही लोक आता वस्ती एक ठिकाण झालेत. आता पहिले बघा हे बघा, हे जे आहेत ना हे बघ असे पहिले राहायचे, लाईट नाही काय नाही असे. बरोबर ठीक आहे, गोदरी सुकलेली. तर ते पहिले लोक अशी खूप राहत होते रानामध्ये. नाही कोंबड्या बकऱ्या घेऊन वगैरे गुरं वगैरे हे करायचे. कुयऱ्यावरती मस्त डोक्यावरती आहे बघ. आयला लागलं म्हणजे झालं कल्याण. हे बघ बघ झुपके झुपके आहेत. ठेवा ना तर इमली म्हणून काढून घेऊन जा. हा चिंच सारखे दिसतात. आहेत काय कुयऱ्या? डोक्याच्या वर बघ किती देव. आलं हो, हे बघ ज्या फांदीवरती चाललायस ना आजू, कुयरी आहे ना, त्याच्यावरतीच कुयऱ्या आहेत. हे बघ कुयऱ्या त्याच्यावर. याला घे, याला घे तुमच्या हाताने. बोंड्या भेटली तर बघ एखाद दुसरा. अल्पेदा नाही तुटणारा. हे बघ घे हातावर घे. कशा कुयरी बघून रे. ह्या कुयऱ्या किती तिथे हायला काढायला जायचं कुयऱ्या. कोयती माझ्याकडे. आणि काय करतो तोडतो. नाही त्या घे काढून. एवढा बसलोय पण ही तुटली ना खाली. तू नको हालू नको. काजूची बी आहे ना तुम्हाला सोलायची असेल तर हाताला गोडे तेल वगैरे लावलात ना, गोडे तेल किंवा खोबरेल तेल ती चालेल. नाही अन्यथा तुम्ही हातामध्ये प्लास्टिक पिशवी घालून कटिंग करायची आणि चमचा असेल किंवा आपल्या हातात कोयता असेल किंवा हिला असेल ना त्यातून चमच्याने काढू शकता आतलं घर. आलंय बघ जुळा मिळालाय. जुडवा आहे, जुडवा इधर जुडवा. हे पळसाचं पान घेतलंय, एक काठी आणि करवंद असतील किंवा काजू काय तुम्हाला न्यायचं असेल. हे तर आम्ही पाणी पण प्यायलो आहोत लहानपणी. आता आम्ही हे काजूच्या बिया नेवतात, हे आम्ही दोन तयार केलंय. म्हणजे रानात आपल्याला काय भांडं बिंड नाही भेटलं तर ह्याचं भांडं बनवायचं मस्त वापर होतो है ना. हो, पाणी पिण्यापासून सर्व सगळं सकट. बिया न्या, करवंद न्या, काही न्या. पहिले पिशव्या नव्हत्या प्लास्टिकच्या, तेव्हा आपण हेच करायचं, असंच करायचं. मग साधं अरे वा, हे बघ याच्याकडे हे चिकला ना का मातीला चोळून टाकायचं. हे काय हात काळी झाली. हे बघ आता चोळ.
ही सुकी बी आहे, ही भाजून खायची असते. भाजून खूप सर्वांपेक्षा भाजून खूप छान लागते. हा आम्ही आणि आपल्या गवतामध्ये भाजायचो. आताही तुम्ही गवतामध्ये भाजून खाऊ शकता. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, नाही तुम्हाला ते एक ट्रिक करून दाखवली असते मी. हे आम्ही आता भाजीला घेऊन जात आहोत. तरी भरपूर मिळालं आपल्याला. ह्या आहेत, अजून बाहेर आहेत. हो बाहेर आहेत. हा चला, किती आहेत एवढे आंबे, काजूच्या बिया इकडे आहेत, काजूच्या बिया. त्याची भाजी वगैरे एवढीशी बघा झाले हात हं? बॅटिंग आली पाहिजे. काय पाहिजे पहिली बॅटिंग पाहिजे, पहिली फिल्डिंग पाहिजे ना. तरी जिंकू आपण, काय न्यूझीलंड आहे ना समोर. मारतील. चला 205 झाले पाहिजे. काजू मिळालेत, आंबे मिळालेत आणि झाले आता संध्याकाळ झाले. आम्ही निघालो आता सगळेजण. आता परतीचा मार्ग आम्ही पत्करला आहे. हो, 2 रायडर आमचे तयार झालेत, इकडे आणि इकडे. हा चला, आजचा ब्लॉग हा इथेच मी संपवतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.